काय नेमकं घटना घडली होती आणि तुम्हाला या घटनेबाबत काय माहिती आहे? मी मुलीची आत्या आहे. मुलीच्या आईने ना त्या अगोदर सांगितलं नाही लवकर. त्या पोरीने तिला दमदाटी दिली. त्या पोरीने ना 2 दिवसांनी सांगितलं. त्या दुकानात चालल्या होत्या मेहंदीचं कोण आणायला. 3 पोरी पुढे गेल्या आणि ही मागच राहिली. तो मागून आला, तिचं तोंड दाबलं आणि त्याच्या बंगल्यावर नेलं आणि म्हणे आरडाओरडा करशील ना तुला चाकू खुपसन म्हणे, तुझ्या खानदानाला बी चाकून खुपसन म्हणे. मग त्या पोरीने आरडाओरडा नाही केला. तिचे हात बांधले, तोंड बांधलं, तिचे कपडे काढले. तिच्या जिथं नाही तिथं हात लावून राहिला तो. पोरं म्हणतो तू जर बाहेर कोणाला सांगितलं तुझ्या खानदानाला, तुझ्या आई बापाला सगळ्यांना चाकून खुपसन म्हणे, तुला बी गळफास देऊन मारून टाकन म्हणे. मला काय करायचं ते करू दे. मग त्या पोरी इकडं पाय तिकडं पाय त्याच्या घरापर्यंत आल्या. मग त्या पोरीने दरवाजा वाजवला म्हणे माझी बहीण इथं आहे का? तो नाही म्हणला. मग शेजारी एक म्हातारी बसलेली होती. त्या म्हातारीने सांगितलं ती पोरगी तिथं म्हणे घरामध्ये. मग पोरीने दरवाजा वाजवला. मग तिने असं फडकं कस तरी काढलं तोंडातून आवाज दिला. मग तिचीवाली चुलत बहीण म्हणे दार उघड, माझी बहीण घरामध्येच. मग तेव्हा तिने दार उघडलं, पोरीला जाऊ दिलं. वरून त्या पोरीला पण म्हणतो तुमचा पण काटा कर म्हणे, तुमच्या पण मागं लागन म्हणे तुम्ही जर नाव सांगितलं तर. आणि गल्लीमध्ये पाणी भरायला जा, इकडे जाय. त्या पोरीला असे डोळे दाखवायचा. मग त्या पोरीने घाबरून मग आता आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलो केस करायला. आज आमची पोरगी उद्या दुसरी कोणाची बी पोरगी राहीन, कोणाला बी छेडछाड करायची याला परवानगी दिली का? आता तुम्हीच काहीतरी न्याय द्या आम्हाला. देतो काय म्हणतो ते सांगायचं. घाबरून राहिली. काय घडलं तुमच्या मुलीसोबत, काय घटना घडली आणि आता तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून काय मागणी आहे? आम्ही कामावर गेलेलो होतो. आम्हाला अशी खबर माहित पडली आम्हाला कामावर का तुमच्या पोरी कामावर आला. हा, आम्ही 3 बाया होतो तिथं कामावर. तो डायरेक्ट म्हणतो तुमच्या पोरी काय केलं का मेडिकल करा तिचं, मग माझ्यावर हे लावा काय म्हणतात त्याला. हा, मग तसं झाल्याच्या नंतर सगळे गल्ली माझ्यावर आरोप टाकू राहिली, त्यांच्या नादीत फसू नका असे म्हणले. त्याच्यानंतर मग आम्हाला 2 दिवसानंतर या पोरीचं असं माहित झालं. त्याच्यानंतर टाक भाभीला घेऊ सण मारायची त्याची बी धमकी दिली. पोरीला म्हणत्या खरं कधी तुझ्या आईला बापाला गल्लीत कुठं चर्चा झाली, बोबाटा झाला, तुझ्या बापाला खूपसू, मग नंतर आईला, मग नंतर तुमचं 4 इंच काम करू, एवढं सांगितलं पोरीने. तो जो कोण आरोपी आहे तो 2 दिवसापूर्वी तुम्हाला भेटला होता का? कोणाला? तुम्हाला? हा, तो अगोदर कामावर गेला सांगायला. कामावर येऊन ते आज झालं ते आम्हाला काही फोन नाही आला, काही नाही आला. डायरेक्ट आमच्या संग आले, डायरेक्ट कामावर सांगितलं. ते म्हणले चला आपण डायरेक्ट पहिले घरी जाऊ मग नंतर बोलू यांच्या संग. त्यांना आम्ही एक शब्द पण काही नाही बोललो, फक्त ऐकूच आणि आम्ही डायरेक्ट गल्लीत आलो. मग गल्लीत आल्याच्या नंतर पोरगी डायरेक्ट तिच्या आजीच्या मागे येऊ सांगलं. मग ती घाबरून काही धासकून गेली. त्याच्यानंतर सांगितलं आपण काय बोलले घरी आलं तुम्हाला काय सांगितलं असेल ना? तेच ना, मी असं केलं का तसं जे सांगितलं ते सांगायचं. तेच म्हणते. तिने कपडे काढले, पहिले तोंड दाबलं. आम्ही 3 जण पुढे चालले होते, ही पळत गेली मागून लगेच तोंड दाबून तिला लगेच उचलून नेलं. मग ते पोरींच्या डोक्यात खूप पेटली का पोरगी आपली मागून येत होती, ही गायब कष्ट झाली इथं. मग त्या 3 पोरी त्याच्या बिल्डिंगवर चढून पाहिल्याच्या नंतर मग माहीत झालं हे सगळं. मग पोरी पळत आले घरी, तसं नाही सोडणार आम्ही गल्लीला बोबाटा करू. हा, हात बी बांधले तिच्या आधी, हात बांधले, तिचे कपडे काढून टाकले. मग त्याच्यानंतर तिने असे लोटून त्या अंधाऱ्या घरामध्ये तिला काहीच दिसत नव्हतं, तसेच कपडे बिपडे घालून पळत आली. डायरेक्ट तिच्या आजीच्या मागे जाऊन बस. मुलीची सुटका करताना कोण मदतीला आलं का? तिच्या बहिणी आल्या होत्या. एका पुरी होत्या, 4 पुरी होत्या म्हणून वाचली ती. त्या पोरीने दम दिला बाहेरून. मग तेव्हा तिने दरवाजा उघडला. ह्या 4 पोरीला म्हणे तुम्ही या इकडे. त्या पोरीला पण म्हणे ती सुटली, आता तुम्हाला धरतो, तुमच्यावर काटा करतो. त्या 4 पोरींच्या पण म्हणतो तुमच्या पण माग लागतो. पोरी निघाना नाही घराच्या बाहेर धासको घाण शिव्या देतो. त्या पोरीला तिथं 3 दिवसापासून त्याच्यावाला शिव्या गाळ्या ऐकू राहिलो. मग शेवटी वैतागून आज पोलीस स्टेशन मध्ये आलो सांगायला. काय नाव आरोपी? हरदास गायकवाड. काय घटना घडली आणि आता पोलीस प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार याच्यावर? आता प्रशासनाकडे हीच मागणी
दादांनी सांगितलेलं होतं का जे मुलीची छेड करतात त्याला त्याची दिंड काढायची आणि JCB लावून त्याचं घर उद्ध्वस्त करायचं. हे पहिलं तर दादाचं बोलणं आहे. आणि मी सांगते का एवढ्या पोरीवर म्हणजे ती आज 14-15 वर्षाची मुलगी तिला रूम मध्ये कोंडून त्याच्या संग काय नाही का घडलं ती पोरीने सगळं सांगितलेलं आहे. अशा नरधामाला म्हणजे असं सोडायचंच नाही, त्याची दिंड काढावंच लागणार आहे. का सगळ्यांना हे धडा शिकवला म्हणजे आज पोरी शाळेत जाताना हे जाताना या कृत्य या गोष्टी घडतच असतात. आणि ही गोष्ट कधी दाबून ठेवली असती तर दुसऱ्यांचं पण म्हणजे तो असा आहे की म्हणजे पैसे देऊन महिलांना म्हणजे एखाद्या गरीब व्यवसाय करणारे त्यांना पैसे देऊन आणि त्यांचं तोंड दाबायचा प्रयत्न करत होतो. आणि हे घडली गोष्ट शनिवारी, पण त्यांची हिंमत सुद्धा होत नव्हती का ते पोलीस स्टेशन पर्यंत येतील म्हणून. ते माझी वाट बघत होते आणि मी नगरला असताना मला फोन आला की अशी अशी घटना घडली. मला यायचं होतं 10-12 तारखेला, पण मी त्यांचं ऐकून मी आली. तर हे लोक रात्री लपत छपत 11:30 वाजता माझ्यापाशी आले घरी. मग म्हटलं मुलीला आणा, तर ती झोपेल होती कारण ती खूप घाबरलेली हादरलेली होती. मग त्यांची आई आणि ते सांगितलं की काकी अशी अशी घटना तिच्या संग घडली. तर म्हटलं मग त्या पोरीला आणा, ते सगळ्यांना आणा, मला विचारून घेऊ द्या. मग त्याचे मैत्रिणी त्या पोरी ते सगळे आले. मग त्यांनी मला सगळं सांगितलं का की असं असं केलं आमच्या संग आणि आम्हाला त्यांनी धमकी दिली होती का तुम्ही कोणाला सांगितलं कुठं गेले तर तुम्हाला जीवानी मारून टाकणार. मग का की आम्हाला म्हणे न्याय पाहिजे म्हणे. ती पोरगी रडायला लागली तिची आई. म्हटलं चल. तो आला माझ्यापाशी. तो येऊन म्हणतो की भाभी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका, आपण इथं मिटून घेऊ. आणि असं काय केलं तर म्हटलं मिटून ये ना तर मग पोलीस स्टेशनला चल, तिकडे मिटून घेऊ. काही खरं खोटं आहे ते समोरासमोर होऊन जाईल. म्हणजे अशी गरीब लोकांना असं आहे करत असेल आणि त्याला पाठीशी कोणी घालायला येऊ पण नाही. आणि त्याची बाजूने त्यांनी लईच म्हणजे आतापासून नाही म्हणजे ते नाशिकचं ते अशोक खरात काय ते बाबा आहे ना त्याच्यापेक्षा हा डबल आहे. म्हणजे यांनी कोणालाच सोडलेलं नाहीये. तर आमची प्रशासनाला इतकंच आहे का त्याला तातडीने अटक करावा आणि जशी दिंड पहिले मागं काढली होती ना तशी दिंड त्याची पण काढावा, ही नम्र विनंती प्रशासनाला आमची. घडली आणि कशासाठी तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलात आणि काय दाखल करताय? पुरीचं नाव आहे दाखल अत्याचार केला पुरीवर. कोणी केला काय? हरदास गायकवाड म्हणून नावे व्यक्ती. नेमकं काय घटना सगळ्या घटनेवर तुम्हाला नेमकं काय माहिती कसं झालं काय? आम्हाला मुलींनी सांगितलं घरी आलं. आम्ही कामावर रात्री 11:30 घरी येतो. तिने आल्यावर सांगितलं. काय सांगितलं तुम्हाला आल्यावर? येत असं जबरदस्ती केलं, तोंड बिन बांधून घरामध्ये नेलं, छेडछाणी केली बा अशी. इकडं हात लाव तिकडं हात लाव छेडछाणी पुरी सांगत होती. म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो काकीन त्यांना. काय आता का पोलिसांमुळे काय मागणी काय काय मागणी काय आम्हाला भेटावं काहीतरी त्यांचे नाही भेटावं आता त्यांच्या. आज माझ्या मुली संघ आलं, उद्या दुसरी संघ नको व्हायला असं. अजून 4 पोरी आमच्यावाला. नेमकं या घटनेबद्दल काय सांगा? आता या घटनेबद्दल नेमकं सांगायचं ठरल्यावर एक अल्पवयीन मुलगी अक्षरशः 14 वर्षाची एक नॅशनल ट्राईब भटक्या विमुक्त जातीच्या मुलीवर राहता शहरामध्ये अन्याय अत्याचार असा झाला की तो राहत्या तालुक्यामध्ये माझ्या अभ्यासानुसार पहिलाच अन्याय अत्याचार आहे. अशा दुष्कृत्य माणसाने असा अत्याचार जर केला असेल तर शिर्डीत घडलेल्या घटनापेक्षा हा सगळ्यात भयानक अन्याय अत्याचार आहे. अनेक मर्डर झाले, अनेक अत्याचार झाले. त्याच्यापेक्षा हा अल्पवयीन मुलगी 14 वर्षाची म्हणजे त्या करणाऱ्या माणसाच्या मुलीच्या वयातली, नातीतल्या वयातली असल. पण अशा माणसाला सुजय दादांनी ना अक्षरशः होता होईल तेवढी गंभीर स्वरूपाची शिक्षा करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, अक्षरशः तिचे आई वडील मोलमजुरी करतात. ती मुलगी अक्षरशः काय करते, घरात स्वयंपाक धुण्या पांड्याचं काम करते, अक्षरशः त्यांना खायला नाही. आणि अशा अन्याय अत्याचार त्या मुलीवर होतात. पैशावाल्याकडून 4-4, 5-5 ताळी बिल्डिंग अशा लोकांकडून अन्याय अत्याचार होतात. मग सुजय दादांनी, राधाकृष्ण विखे पाटील, शालिनी ताई
यांनी आपल्या मतदारसंघात अशा बाबतीत फार जाणीवपूर्वक लक्ष घालून ह्या भटक्या जातीला न्याय निवाडा देणं गरजेचं आहे.